याची नोंद घ्यायची आहे. 3 बॉल 3 सिक्स लगातार. 500 रुपयाचं रोख रक्कम बक्षीस आपलं कालप्रमाणे आजही चालू आहे. त्याचप्रमाणे सर्व खेळाडूंना विनंती आहे की कोणी स्टेजवरील पाण्याचा वापर करू नये. सर्व खेळाडूंना पाण्याची व्यवस्था स्टेजच्या उजव्या बाजूला असलेल्या जारमध्ये केलेली आहे. खेळाडू कक्षातही पाण्याची व्यवस्था केलेली आहे. तरी कोणी खेळाडू जर्सी घातलेले खेळाडू स्टेजवरील पाण्याचा वापर करणार नाही, याची नोंद घ्यावी. थँक्यू सो मच डिझाईन. थँक्यू सो मच अनुस. मॅच क्रमांक 2. एका बाजूनं बॅरेज स्टार विरुद्ध वाल्मिकी ब्रदर्स. खरं तर या मॅचचा टॉस वाल्मिकी ब्रदर्स संघाने जिंकला आणि फील्डिंग करण्याचा निर्णय. आणि सध्या तरी आपण पाहतायत फलंदाजी करत असताना बॅरेज स्टारचे फलंदाज वैभव यांच्या अगदी सुरुवातीचेच आपण पाहता सुरुवातीलाच मात्र चौकारानं सुरुवात करत असताना चांगली सुरुवात करत असताना बॅरेज स्टार संघासाठी 8 धावा फलकावरती आहेत. इथे गुडलंच पडता चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न पॉइंटला खेळाडू होते आणि इथे आपण पाहता एक चांगला कॅच मात्र कॅरी केलाय आणि आता फलंदाज होईल बाद. पहिला धक्का लागतोय 8 या फलकावरती. वैभव बॅक टू दी पवेलियन. फटका चांगला होता परंतु त्याहून चांगले कॅच इथे स्वीकारली. फलंदाज बाद. श्री सारंग भाऊ घोरपडे यांचे इथे आगमन झालेलं आहे. मी मंडळाच्या वतीने त्यांचे इथे सहर्ष स्वागत करतो. श्री वैभव पवार यांना विनंती करतो त्यांनी त्यांचं सन्मान चिन्ह व बुके देऊन स्वागत करायचं आहे. तर चला बॅटिंग करणारी टीम बॅरेज स्टार आपला 12 खेळाडू पाठवायचा लगेचच. शेवटचा हा पुकार आहे. पहिल्या ओव्हर पर्यंत जर का आलं नाहीये तर तुम्हाला 2 धाब्यांची पेनल्टी असेल. आता चला बॅरेज स्टार टीम आपला 12 खेळाडू पाठवायचा लगेचच. यस मॅच ऑन. नवीन फलंदाज तुषार आलेत. पहिलाच बॉल खरं तर कवसला उडवलाय. फटका फसलाय. झेलची संधी पुन्हा एकदा तोच खेळाडू मात्र या झेलच्या खाली आणि सुंदर कॅच इथनं टिपली. सुरुवातीच्या दोन्ही चेंडू मात्र फलंदाजाच्या नावावरती आणि येणारे मात्र दोन्ही चेंडू आता गोलंदाजाच्या नावावरती. इथनं अजून एक धक्का लागतोय टीम वाल्मिकी तो म्हणजे बॅरेज स्टार संघाला. फलंदाज तुषार बॅक टू द पवेलियन. आपण पाहतात नक्कीच रेस्ट ऑफ बदलापूर वेस्ट टीमचे प्लेइंग 11 आमच्यापर्यंत पोहोचले. खरं तर विजय राणे या टीमला लीड करत आहेत. खरं तर त्यांच्या समवेत सतीश कदम असतील, तदनंतर उमेश सिंग, सूरज असतील, तदनंतर मकरंद राणे असतील, संजय सांगळे असतील, तदनंतर स्वप्नील सावंत, अमय चव्हाण, अमित कुमार, सुलतान जाधव आणि अनुप कदम. अशा प्रकारे मात्र रेस्ट ऑफ बदलापूर वेस्ट टीमची ही प्लेइंग 11 असेल. तर चला लगेचच बॅरेज बॉईज टीमला विनंती असेल आपण देखील आपली प्लेइंग 11 लगेचच पाठवायची आहे. यस आमचे विराट कोहली आहे त्या ठिकाणी आणि नक्कीच ते आमच्यापर्यंत प्लेइंग 11 पाठवतील. आज शो मॅच पाहायला मिळेल. एका बाजूला रेस्ट ऑफ बदलापूर वेस्ट असेल आणि त्यांच्या अगेन्स्ट बॅरेज बॉईज असेल. यस ही मॅच संपेपर्यंत नक्कीच दोन्ही टीमचे प्लेइंग 11 आमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. परंतु रेस्ट ऑफ बदलापूर वेस्ट संघाचे प्लेइंग 11 आमच्यापर्यंत पोहोचले. त्या टीमचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. 8 धावा फलकावरती आहेत आणि आता विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज नितीन आले. जर का विकेट हॅट्रिक इथे संपादित केली तर 500 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल पंढरीनाथ सावंत यांच्या माध्यमातून.
चला स्पीडअप घ्या, जास्त वेळ घेऊ नका. आज अंतिम दिवस आहे खरं तर या स्पर्धेचा. फुललेंचा चेंडू इथे नक्कीच पंच पाहतायत. अगदी हा चेंडू परफेक्ट वाईट डॉर्कर हा चेंडू आहे आणि अप्रतिम चेंडू इथे आपण पाहायला मिळाला. अगदी डॉट बॉल आलाय सध्या तरी. अगदी उमेश डॉट बॉल आल्यानंतर टोटल 8 धावा. बॉल देखील धाव फलकावरती ऍड होईल आणि आता या अवांतर धावसंख्येच्या मदतीने टीमची टोटल आता जाऊन पोहोचते ती 9 या धाव फलकावरती. यस नक्कीच फिल्डिंग मध्ये थोडेसे बदल इथनं केलं. नक्कीच थोडीशी चुकीची फिल्डिंग मैदानामध्ये सजवली गेली आणि पंचांचं चूक लक्ष आणि तदनंतर मात्र पंचाने नो चेंडू घोषित केला. यस केपी चला खेळाडू कक्षात फक्त खेळाडू असेल, आपण खेळाडू कक्ष सोडायचा नाहीये. पहा आयोजन कमिटी सातत्याने आम्हाला कॉल करते या ठिकाणी. यस नो बॉल आहे. एक अवांतर धाव मिळाली. अवांतरच्या मदतीने 9 धावा धाव फलकावरती. नो बॉल म्हणजे आता फ्री हिटचा इशारा येते. नक्कीच पंच करतील. यस नक्कीच रोशन जाधव सरांना आपण पाहता मेन पंचाच्या भूमिकेत. तर स्टेजवरचा माईक जो आहे तो बंद करायचा विनंती असेल. चला मॅच ऑन करायचे आहे. फ्री हिटचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा नितीन बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. ओव्हरपिच बॉल ऑन साइडला लॉब करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट्समन पासून दूर हा चेंडू डॉट बॉल आलाय. फ्री हिटच्या चेंडूवरती मात्र धावा येत नाहीये. सध्या तरी चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना नितीनला पण पाहता डॉट बॉल आलाय. अगदी फ्री हिटच्या चेंडूवरती पुरेपूर फायदा उचलायचा होता फलंदाज सूरजला परंतु कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये.
पहा पंचांचा जो निर्णय असेल तो अंतिम असेल आणि कोणता खेळाडू आता पंचांसोबत वादावाद करणार नाही. जर का एखादा खेळाडू वादावाद करेल तर त्या टीमला पॅनलाइज केलं जाईल. गेम ऑन. शेवटचा बॉल बॉलिंग ट्रॅक वरती नितीन. फुल लेंथचा चेंडू फक्त दिशा द्यायची होती परंतु अगदी हा चेंडू अगदी बॅटच्या टॉप एजला म्हटलं येतोय आणि त्यानंतर पण पाहतात पहिल्या स्लिप मध्ये इथनं चांगली फिटिंग पाहायला मिळते परंतु याही चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. सध्या तरी गोलंदाजी करत असताना नितीनच्या माध्यमातून कमबॅक झालाय आणि पाहता पाहता षटक क्रमांक पहिला देखील संपलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावरती. पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना बॅरेज स्टार संघाची धावसंख्या. डायमंड ग्रुप. तर चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी इथे रिपोर्टिंग करायचे आहे आणि इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. यानंतर होणारी नेक्स्ट मॅच राजपूत 11 बॅरेज रोड विरुद्ध डायमंड ग्रुप. चला सेकंड ओव्हर. गोलंदाज बॉलिंग मार्क वरती. नवीन गोलंदाज अमितला पण पाहता वाल्मिकी ब्रदर्स या संघाच्या वतीने. खरं तर सुरुवात दोन्ही टीम कडून चांगली झाली आहे आणि दोन्ही संघ सध्या चांगला खेळ करतायत. गुडले स्पॉटचा बॉल ऑन साइडला पण पाहता 20 मध्ये डकलला डीप मध्ये उमेश आहेत. तिथे चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. अगदी या चेंडूवरती एकच धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने दुहेरी अंकामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 या धावफलकावरती. पहिल्याच ओव्हरमध्ये 9 धावा आल्या. जर का प्रति ओव्हरमध्ये 9च्या सरासरीनं धावा आल्या तर 45 ते 50 पर्यंत ही धावसंख्या जाऊन पोहोचेल. नक्कीच 5 षटकांमध्ये ही सन्मानजनक धावसंख्या मानली जाईल. मागच्या मॅचमध्ये 44 धावा मात्र अगदी शेवटच्या मुवमेंटला 2 बॉलमध्ये 12 होताना आपण आज मैदानामध्ये पाहिल्यात. शॉर्ट प्लेन बॉल कट करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. अगदी स्क्वेअर लेगचे पंच अगदी आपण पाहतात त्यांना थोडंसं मात्र बीट केलं जातं. त्या क्षेत्रामध्ये हा चेंडू रवाना होतो परंतु या चेंडूवरती मिळेल ती फक्त 2 धावा मिळतील. 2च्या बरोबरीने 12 धावा धावफलकावरती. सध्या तरी शांतमय क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळतोय. सायलेंट क्रिकेट दोन्ही टीमच्या वतीने भरपूर चांगले सामने या ठिकाणी पाहायला मिळतात. खरं तर स्पर्धेचे प्रणेते स्पर्धेचे ऑर्गनाइज आपण पाहतात माजी नगरसेवक प्रशांत अण्णा कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आपण पाहता. सीएम चषक इथे अगदी आपण पाहतात खोदून काढायचा होता परंतु परफेक्ट यॉर्कर इथे पाहायला मिळतोय. अगदी बुंद्यामध्ये हा चेंडू होता. या चेंडूचा प्रश्न नव्हता आणि आता इथं आपण पाहतात या प्रश्नाचा उत्तर नव्हतं. फलंदाज सूरजकडे इथनं अजून एक धक्का लागेल. धक्का क्रमांक 3 बॅरेज स्टार संघाला फलंदाज बाद. पाहायला मजा आली. खरं तर 10 क्रिक वरती भन्नाट वेगाना चेंडू फेकला आणि तदनंतर अगदी परफेक्ट यॉर्कर कशाला म्हणतात आणखीच पाहायला मिळालं. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले स्क्रीनवरती. अगदी परफेक्ट यॉर्कर त्रिफला उद्ध्वस्त करणारा चेंडू घातकी चेंडू होता. गोलंदाज अमितचं कौतुक. वेगावरती कंट्रोल आहे आणि सध्या तरी कंट्रोल गोलंदाजी हे केले जाते अमितकडनं. तेरा धावा ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅटची एज होती आणि आता या चेंडूवरती देखील आपण पाहतात एक सिंगल आली आहे. सध्या तरी चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. गोलंदाजी करत असताना आपण पाहतात सध्या तरी वाल्मिकी ब्रदर्स संघाच्या वतीने सध्या तरी या पहिल्या सत्रामध्ये वाल्मिकी ब्रदर्स या मॅचवरती कब्जा करण्याचा प्रयत्न करतात परंतु क्रिकेटचा खेळ आहे कधी कोणत्या बाजूने झुकेल हे सांगणं फार कठीण असतं. स्ट्राइक वरती सलामीवीर राम आहेत.
ऑन साइडला मात्र लॉफ्ट केलाय, बॅटच्या रेडर मध्ये चेंडू फेकून दिलाय. खऱ्या अर्थानं आपण पाहतात लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे चेंडू सीमा पार. रामच्या बॅट मधून हा पहिला घाणाघाती प्रहार, षटकार. अगदी एक मोठा फटका आल्यानंतर बॅट्समनचा कॉन्फिडन्स मात्र उंचावतो. बॅटरला निकेच आत्मविश्वास होतो की आता आपण चांगली बॅटिंग करू शकतो. परंतु त्यानंतर अजून एक यॉर्कर लेंथचा चेंडू, पुन्हा एकदा त्रिफला उद्ध्वस्त करून जाणारा चेंडू आणि इथनं आपण पाहता षटकारानंतर प्रति उत्तर दिलं जातं. आधी ऍक्शन पाहिलं फलंदाज रामचं, परंतु त्यानंतर गोलंदाज अमितचा रिएक्शन, फलंदाज बाद. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतायत. दुसऱ्या षटकात झाली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा फलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात. आणि आता महत्वाचं षटक अर्थात चॅलेंज ओव्हर 50-50 ओव्हर आपण पाहतात. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती उमेश आलाय. खरं तर या षटकात बॅट्समनला पुन्हा एकदा आक्रमकता दाखवायची असते, परंतु या षटकात किती धावा येणार? 15 धावा बनवल्या तर चॅलेंज एक्सेप्ट केलं जाईल. जर का कमी धावा आल्या तर तुमच्या धावा मायनस देखील केल्या जातील. 15 पेक्षा जास्त धावा बनल्या तर तुम्हाला बोनस मध्ये धावा दिल्या जातील आणि कमी आल्या तर धावा कमी देखील केल्या जातील. चॅलेंज ओव्हर आहे. खरं तर या चॅलेंज ओव्हर मध्ये दोन्ही टीमला चांगलं प्रदर्शन करणं फार महत्त्वाचं असतं. या ओव्हर मध्ये भरपूर काही घडलं जातं आणि आता या चॅलेंज ओव्हर मध्ये काय होईल हे पाहायला मजा येईल. षटक क्रमांक 3 गोलंदाज उमेश सिंग आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्राइक वरती बॅटर प्रथमेश. ऑन साइडला मात्र उडवलाय, स्वीप केलाय, फटका अप्रतिम. बॅटच्या रेडर मध्ये स्वीट साऊंड ऑफ दी बॅट, चेंडू फरार, बाउंड्री लाईनच्या पलीकडे, षटकार. चॅलेंज ओव्हरचा हा पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती हा मोठा तडाखा पाहायला मिळतोय. षटकार खिचला. चॅलेंज ओव्हर आहे. पुन्हा एकदा फुलले तिथे आपण पाहता अपील केली आहे ना, आता अपील इथे स्वीकारली जाते. अगदी मिडल होते फलंदाज, प्लम झालेत. अगदी LBW च्या माध्यमातून फलंदाजाला परतावं लागेल. डगआउट मध्ये षटकारानंतर केलाय कमबॅक गोलंदाज उमेशनं. फलंदाज झालाय बाद. प्रथमेश बॅक टू दी पवेलियन. पंचवीस धावा फलकावरती आतापर्यंत 5 गडी देखील बाद झाले. आणि आता या ओव्हरचा विचार केला तर चॅलेंज ओव्हर मध्ये पहिल्याच बॉलवरती षटकार आला होता, परंतु तदनंतरचा विकेट आलाय. आता उर्वरित 4 चेंडू शिल्लक आहेत. चॅलेंज स्वीकारायचं असेल तर तुम्हाला अजूनही 9 धावा बनवायच्या आहेत. त्या म्हणजेच बॅटिंग करत असताना बनवतात बॅरेज स्टार संघाला. जर का 15 धावा आल्या तर तुम्हाला 7 धावा या बोनस मध्ये मिळतील. नवीन बॅटर मैदानाच्या आत एंटर झाला योगेश 7व्या क्रमांकावरती. सध्या आपण पदात झपाट्याने विकेट देखील पाहायला मिळतात. अगदी टॉप ऑर्डर पूर्णपणे डासलं. टॉप ऑर्डर करणं चांगली अपेक्षा होती, परंतु
वैभव आणि रामनं चांगली सुरुवात केली होती, परंतु मिडल ऑर्डरचे फलंदाज हे लवकरात लवकर बाद झाले. मैदानाच्या आत गेल्या गेल्या योगेश नावाचा हा ट्रेडमार्क चेंडूला फेकून दिलाय. पूल अँड पॉवरफुल करत असताना मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर अजून एक षटकार. षटकाराच्या मदतीने प्रत्येक बॉलला आम्ही ओव्हर सांगतो. 31 धावा फलकावरती. फुलरलेचा चेंडू गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु अगदी आपण पाहतात अगदी पॉईंटच्या रिझल्ट मध्ये खेळाडू उपस्थित आहे, तिथे चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. आणि आता या चेंडूवरती एक धाव आली आहे. 32 धावा फुलकावरती. सध्या तरी उमेश गोलंदाजी करत असताना चॅलेंज ओव्हर मध्ये अगदी आतापर्यंत चॅलेंज ओव्हर मध्ये नक्कीच 13 धावा खर्च केल्यात. इथनं कमबॅक करायचं आहे गोलंदाज उमेशला. फुल लेंथ बॉल हलकीशी अपील, परंतु इथं आपण बघतात ऑफस्टिकला मिस करणारा हा चेंडू पंचाने देखील तेच सांगितलं. आणि आता या चेंडूवरती जवळजवळ यस एक धाव तर कंप्लीट आहे. आणि आता दुसऱ्या धावेसाठी आता इथनं टीव्ही अंपायर कडे नक्कीच हा डिसिजन पोहोचवलाय. आता इथनं चेक केलं जाईल. या किपी कुलदीप सरांना विनंती असेल आपण या लगेचच टेक्निकल रूम मध्ये. आता या ठिकाणी चेक केलं जाईल फलंदाज बाद आहे की नाबाद. यस फलंदाज बाद आहे. या ठिकाणी बघतात भरपूर बाहेर आहेत, अगदी पॉपिंग क्रीजच्या बाहेर फलंदाज सापडल्यानं इथं म्हणून बघतात फलंदाज बाद झालाय. यस या ओव्हरमध्ये आतापर्यंत आमचे साथी स्कोरर आम्हाला सांगतात की या ओव्हरमध्ये 14 धावा आल्यात. जर का शेवटचा चेंडूवरती एकदा आले तर चॅलेंज कंप्लीट होईल. जर का चॅलेंज कंप्लीट झालं नाही तर तुमच्या 7 धावा या मायनस केल्या जातील. जर का चॅलेंज कंप्लीट झालं तर तुम्हाला 7 धावा या बोनसमध्ये दिल्या जातील. अतिशय महत्वाचा हा चेंडू. चांगली माहिती आमच्या समवेत देत असताना आमचे साथी स्कोरर अनुज मोरे सरांना आपण पाहता. शेवटचा बॉल गोलंदाजी करत असताना उमेशनं आतापर्यंत या षटकात 14 धावा जरूर खर्च केल्यात. आतापर्यंत 33 धावा फलकावरती आहेत. जर का या चेंडूवरती धाव आली नाही तर धावा कमी होतील. जर का धाव आली तर धावा वाढल्या जातील. महत्वाचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, कट केलाय, फटका चांगला आहे. अगदी कबस मध्ये चेंडूला ढकललाय. अगदी डीप मध्ये आपण पाहता सध्या तरी प्रयत्न केले जातात चेंडूला अडवण्यासाठी आणि चेंडू देखील अडवला गेला. या चेंडूवरती 2 धावा आल्या अनुसर. आणि चॅलेंज ओव्हर मध्ये चॅलेंज होतं 15 धाब्यांचं, 15 धाब्याचं टार्गेट होतं आणि तो टार्गेट इथनं कंप्लीट केला. या ओव्हर मध्ये तब्बल 16 धावा आल्या आणि आता धाव फलकावरती 8 धावा देखील वाढल्या जातील. आठ धावा वाढवून आम्ही नक्कीच जी तुमच्यासोबत टोटल आहे ती सांगण्याचा प्रयत्न करू. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 43 धावा धाव फलकावरती. 43 रन्स, 43 धावा धाव फलकावरती. रोहित ना बॅटिंगला रोहित आहे, बॉलिंगला परत आम्ही रोहित योगेश
षटक क्रमांक 4 गोलंदाज बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा आपण पाहतायत अमित आलेत, ज्यांना दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना नक्कीच अनुज सर 10 धावा खर्च केल्या होत्या आणि विकेट सुद्धा त्याने मिळवल्या होत्या. तोच अमित मात्र पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती आलाय, सेकंड स्पेल घेऊन आलाय. परंतु आपण पाहतायत या मॅचमध्ये खरं तर योगेश जो 7व्या क्रमांकावरती आला होता, तर त्यानं आपल्या डावाची सुरुवाती षटकारांना जरूर केली होती, परंतु त्याला या उर्वरित 2 षटकामध्ये चांगला खेळ करावा लागेल. हलकीशी अपील, परंतु यस पंचांचा इशारा, लेग स्टिकच्या बरोबर बाहेरचा चेंडू. पंताने सांगितलं या ठिकाणी की हा चेंडू नक्कीच यस पॅडवरती आहे, लेग बाईकच्या माध्यमातून या ठिकाणी एक धाव मिळेल. या सिंगलच्या मदतीने 44 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. सध्या तरी दोन्ही संघ चांगला क्रिकेट खेळत असताना या मैदानावरती भरपूर चांगली ही स्पर्धा. गुडल्या स्पर्धा चेंडू सरळ रेषेत उडवला, डीप मध्ये उमेश आहेत, अगदी चेंडू पर्यंत पोहोचले होते, गॅदरिंग सुद्धा केली होती, परंतु ग्रीप करता आलं नाहीये. आणि शेवटच्या मुवमेंटला मात्र उमेश कडनं नक्कीच थोडीशी मिसफील्ड झाली. या चेंडूवरती यस एक धाव कंप्लीट आहे आणि सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल 45 धावा. इथे आपण पाहतात चेंडूला सोडायचं होतं, परंतु पाहिलं नाहीये आपण कुठे उभे आहात, खरं यष्टा खुलल्या होत्या आणि सध्या तरी हा चेंडू मात्र यष्टा उद्ध्वस्त करून जाणारा चेंडू. इथं आपण पाहतात अजून एक फलंदाज बाद, स्वतःवरती नाराज आहेत योगेश आणि इथनं योगेशला परतावं लागेल डगआउट मध्ये. धक्का 7वा लागतोय बॅरेज स्टार संघाला, फलंदाज बाद. आपण पाहतात खेळाडूंना पाणी पाहिजे आणि आता नक्कीच पाणी घेऊन जाताना आपण पाहू शकता आमचे आयोजक नक्कीच सोनूला पाहता, ज्याला विराट कोहली म्हणून जाणलं जातं, त्याला पण पाहतात सध्या तरी नक्कीच पाणी घेऊन जाताना. नक्कीच सध्या तरी खेळाडू होते आणि कुठल्याही गोष्टीची गर्व नाही आहे त्यांना आणि सध्या तरी चांगली कामगिरी करत असताना सातत्याने आपण पाहतात आयोजन पाहत असताना कोणत्या ठिकाणी जर कोणती कमी तर नाही आहे. हे सर्व काही सोनू आणि त्यांच्यासोबत KP असेल आणि त्यांची संपूर्ण टीम मात्र सातत्याने या स्पर्धेवरती या मैदानावरती लक्ष देऊन आहेत. आलेल्या पाहुण्यांचा देखील मान सन्मान ते वेळोवेळी करत आहेत. खरं तर भरपूर अफाट मेहनत आहे त्यांची. फुललेंदा चेंडू कवचला ढकलला, डीप मध्ये खेळाडू आहेत, इथे आपण पाहता थोडीशी मिसफीड आणि लगेचच इथे दुसरी देखील धाव कंप्लीट केली जाते. अगदी क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये, तुम्ही चुका कराल तर लगेच समोरचा संघ चुकांवरती भरणा करण्यासाठी सज्ज असतो. या चेंडूवरती एक धाव होती, तिथे 2 धावा एकवटल्या गेल्यात आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा संख्येच्या मदतीनं 47 धावा धाव फलकावरती आहेत. ओव्हर पिच बॉल लॉप करण्याचा प्रयत्न, इथे फटका फसला, मिड ऑफला खेळाडू आले होते परंतु कॉलिंग नव्हती या ठिकाणी, आय कॉन्टॅक्ट नव्हतं, दोघांकडे नक्कीच संवाद नव्हता आणि ते पण पाहतात नक्कीच सध्या तरी उमेश सिंग नाराजी व्यक्त करतायत, पाहतायत कॉलिंग नव्हती, सोपी कॅच होती या ठिकाणी, परंतु शेवटच्या मोमेंटला नक्कीच आतापर्यंत 3 कॅच ड्रॉप झालेत आणि नक्कीच उमेश सध्या तरी नाराजी व्यक्त करतायत. टीमचा आयकॉन देखील आहे उमेश आणि अफाट मेहनत करत असताना या स्पर्धेसाठी नक्कीच ज्या खेळाडूंनी मात्र या स्पर्धेसाठी आपलं बहुमूल्य योगदान दिलं त्या सर्वांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू. इथे फटका अप्रतिम, बॉलला पाठवलाय सरळ समालोचन कक्षात, चेंडू फरार, बाउंड्री लाईनच्या बाहेर, 6 धावा षटकार.
थँक्यू डीजे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 54 धाबा फलकावरती. तर नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल एका बाजूला आपण पाहणार आहात ती म्हणजेच डायमंड ग्रुप असेल आणि त्यांच्या विरोधात राजपूत 11 बॅरेज रोड असेल. तर चला दोन्ही टीमचे कॅप्टन डायमंड ग्रुप संघाचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. कुलदीप आहे त्या ठिकाणी. यस वैभव असतील. आज नक्कीच कॅप्टनमध्ये आता बदल केलं गेलं नक्कीच कारण की यस 54 धाबा फलकावरती 54 रन्स. नक्कीच काल कुलदीपनं कॅप्टन्सीवरून राजीनामा दिलाय आणि आज नवीन कॅप्टन आपण पाहणार आहात टॉससाठी. यस वैभव असेल. वैभव या ठिकाणी आलेले आहेत. तर चला मॅच स्पीडअप करायचे आहे. शेवटचं आणि अंतिम षटक आहे या ठिकाणी. यस फिल्डर चेंज केला या ठिकाणी आता सनीला पाहता. नक्कीच सनी जो आमच्या संभवित 12th मॅनच्या भूमिकेमध्ये होता आता त्याला या ठिकाणी संधी मिळाली. संधी मिळाली. नक्की ज्या संधीचं सोनं करायचं आहे. ऑनसाईडला खेळायचा प्रयत्न हलकेशी अपील परंतु ऑफस्टिक मिस करणारा चेंडू आणि आता या चेंडूवरती एकदा मिळेल. यस पंचांचा इशारा येतोय की लेग बाईस. यस सर लेग बाईसच्या माध्यमातून एकदा मिळाली. तब्बल 55 धाबा फलकावरती आहेत. आतापर्यंत सन्मानजनक धावसंख्या ही उभारली आहे बॅटिंग करत असताना टीम. यस तर या ठिकाणी आपण पाहतायत लल्ला यांच्याकडनं एक सुवर्ण संधी आले. जर का रोहितनं लगातार 3 बॉलमध्ये 3 षटका जर लगवले तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. परंतु इथे झेलची संधी होती परंतु शेवटच्या मुवमेंटला नशिबाची साथ मिळते आणि आता हा चेंडू चाललाय सरळ फाईन लेगच्या खेळाडूला बीट करून लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धाबा. हॅट्रिक देखील कंप्लीट केली तर लल्ला यांच्याकडनं देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज मिळेल. यश आणि आशिष राजभर यस तेच आहेत खरं तर. लल्ला खरं तर नक्कीच रोहितवरती प्रेम आहे त्यांचं आणि आता ते नक्कीच या ठिकाणी दाखवत आहेत. जेव्हा लल्ला बॅटिंगसाठी जातील तेव्हा रोहित कॅश प्राइज अनाऊन्स करेल. इथे ऑन साइडला मात्र पूल केलाय. पूल अँड गोल चेंडू सीमारेषा बाहेर 6 धाबा. रोहित अटॅकिंग मूड मध्ये आलाय. त्याच्या बॅट मधून मागील 2 बॉल वरती 10 धाबा आल्यात आणि आतापर्यंत 5 बॉलचा सामना रोहितने केलाय. त्याच्या बॅट मधून आतापर्यंत 19 धाबा आल्यात. यस लगातार आपण पाहतात मोठे फटके आलेत. जर का याही चेंडूवरती चौकार किंवा षटकार आला तर लल्ला यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल रोहित साठी. परंतु इथे फटका फसलाय. झेलची संधी शॉर्ट कव्हरला खेळाडू होते आणि आता इथे नशिबाची साथ मिळते. आणि की इथं आपण पाहतात रोहित सध्या तरी फॉर्म मध्ये दिसत आहेत आणि त्यांच्यासाठी आता इथनं विकेट सॅक्रिफाईस केली जाते. केशव यांना परतावं लागेल रनआउटच्या माध्यमातून डगआउट मध्ये फलंदाज बाद. अनुज सर या पहिल्या सत्रामध्ये आतापर्यंत जवळजवळ 4 कॅच ड्रॉप झाल्यात. नक्कीच हे लक्षात ठेवावं लागेल. नक्कीच छोट्या छोट्या चुका मात्र ह्या मोठ्या चुका होऊ शकतात. आताचा हा चेंडू सोडून दिलाय. बॅट्समन पासून दूर चेंडू होता. अवे फ्रॉम दी बॉडी हा चांगला चेंडू आहे. पंचांचं देखील हेच म्हणणं आहे आणि आता हा डॉट बॉल आलाय. कमबॅक करत असताना गोलंदाज अनुपला पाहता. शेवटच्या षटकात जरूर धावा खर्च झाल्या परंतु शेवटचे जे काही चेंडू आहेत त्यावरती कमबॅक करण्याचं काम अनुप करतोय. शेवटचा बॉल 1 टू गो. आतापर्यंत 66 धावा फलकावरती आहेत. शेवट गोड केला जाईल का परंतु या ठिकाणी धावा घेण्याचा प्रयत्न होता परंतु नकार दिलाय. यस आता हा चेंडू वाईट आहे. चला व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू नाहीये. तुम्हाला रनआउट आणि बिमर साठीच फक्त रिव्ह्यू मिळेल.
पंचांचा निर्णय अंतिम आहे. या ठिकाणी व्हाईट बॉल. यस, हाईट फॅक्टर नो साठी आणि एक रनआउट साठी तुम्हाला रिव्ह्यू देण्यात आलेला आहे. बाकी कोणत्याच गोष्टींसाठी रिव्ह्यू नाहीये. जर का पंचांना जर वाटेल इथे रिव्ह्यू घ्यायचे आहे तर पंचांना सर्व गोष्टींसाठी अनुमती आहे. शेवटचा बॉल. बोल. हॅलो हॅलो. खेचून मारायचा होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. यस, आता या ठिकाणी फलंदाज बाद आहेत. पहिला सत्र इथे संपलाय. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना पाहतात बॅरेज स्टार संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती कंप्लीट करणार आहोत. पहिला सत्र इथं संपलाय. पहिल्या सत्रामध्ये 67 धावा बनल्या गेल्यात आणि 68 धाबा संख्येचा टार्गेट मात्र इथं वाल्मिकी ब्रदर्स संघाच्या समोर उभा केलाय. 30 बॉल आणि 68 धाबा संख्येची गरज. आपण लगेच जाणार आहोत टॉस बॉक्स मध्ये. तत्पूर्वी आपण संधी देऊयात आमचे संकेत कक्षा डीजे मास्टरला. यस, तर या ठिकाणी टॉस केलं जात आहे प्रसाद कुलकर्णी सरांच्या वतीने. यस, टॉस जिंकलाय डायमंड ग्रुप संघानं. टॉस जिंकल्यानंतर आपला निर्णय का असेल? फिल्डिंग करायची आहे. खरं तर टॉस इम्पॉर्टंट होता का या मॅच मध्ये? असं तर आम्ही तिसरी मॅच आहे आमची, 2 हारलोय. पण या मॅचला आता आम्ही ट्राय करू चांगला स्कोअर करायचा. नक्कीच कॅप्टनशिप तुमच्यावरती आले. आता टीमला तुम्ही कशा प्रकारे लीड कराल? आता आम्ही पहिले केपीलाच बसवणार आहे या मॅचला. मग आम्ही हे मॅच जिंकू आज. खरं तर टॉस जिंकला. फिल्डिंगचा निर्णय समोरचा संघ राजपूत 11 संघ पाहतात. समोरचा टीम देखील स्ट्रॉंग आहे. खरं तर त्या टीमला तुम्ही किती धावा संख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करा पहिल्या सत्रामध्ये? आम्ही आता 50 ते 60 रनमध्ये त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. 50 ते 60. खरं तर मागील कालच्या दिवसात तुम्ही अंदाज घेतला परंतु आज देखील खेळांचा खरं तर मॅचचा आनंद अंदाज घेतात. खरं तर आज नक्कीच धाबा होत आहेत मैदानाच्या पुन्हा एकदा. परंतु 50 ते 60 धाबा तुम्ही रोखण्याचा प्रयत्न करा. परंतु कोणता असा एक गोलंदाज असेल जो समोरच्या टीमला थांबण्याचा प्रयत्न करेल? आज आम्ही निशूला बॉलिंग देणार आहे. नक्कीच निशू आहेत. खरं तर स्पर्धा आपण खेळतायत. या स्पर्धेविषयी तुम्ही पुन्हा एकदा काय म्हणाल? ही स्पर्धा यावर्षीची तर बेस्ट स्पर्धा आहे जी ऑर्गनाईज केली आहे ती. आणि चांगलं ग्राउंड पण मेंटेन केलं यावेळेस. आणि सगळे ऑर्गनायझर पण चांगले आहेत आणि संघमालक पण चांगले आहेत. तर चांगली स्पर्धा ऑर्गनाईज केली. येस, थँक्यू सो मच. तुम्हाला पुढच्या माझ्यासाठी बेस्ट ऑफ लक डायमंड ग्रुप टीम. तर राजपूत 11 टीम आपण तर टॉस जिंकला असता आपला निर्णय काय असता? अभी पण मैं भी हम लोग भी बैटिंग ही करने वाले थे बट अच्छा वो लोग टॉस सारे हम लोग को बैटिंग ही दे दिए तो हमारे लिए अच्छा है. यस, पहले इनिंग में बैटिंग करनी है तो आप कितने का टारगेट देने का मन में सोचोगे? हम लोग फील्ड भी मिनिमम हम लोग सोच रहे हैं कि हम लोग चैलेंजर को अच्छा सा यूटिलाइज करें और हम लोग 60 से 70 रन का टारगेट दे तो हम लोग एटलीस्ट हमारा रन रेट अच्छा रहेगा. यस, आपको एक लास्ट क्वेश्चन. इस टूर्नामेंट के बदल आप क्या कहोगे? इस टूर्नामेंट के लिए जैसे मैंने कल भी बोला था मैं आज भी बोलना चाहता हूँ. ये टूर्नामेंट हम लोग को एक अच्छा प्लेटफॉर्म मिला है जहाँ पे हम परफॉर्म करें, जहाँ पे हम करें और इसके आगे फिर पब्लिक जाके और भी ऐसी टूर्नामेंट हो और बच्चे लोग को मिले, जो छोटे लोग हैं उनको मिले, कुछ खेलने के लिए मिले और आगे जाके पब्लिक खेलने कूदने में ज़्यादा ध्यान दे. येस, थँक्यू सो मच. दोन्ही टीमला पुढच्या मॅचसाठी बेस्ट ऑफ लक. टॉस जिंकलाय डायमंड ग्रुप संघाने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. ओव्हर टू कॉम्बॉक्स.
कुलदीप आपण यायचं एक मिनिट. स्ट्राइक एंडला बॅटर प्रतीक, नॉन स्ट्राइक एंडला बॅटर योगेश आणि बॉलिंग ट्रॅक वरती केशव. ओव्हर नंबर 1 षटक क्रमांक पहिला राईट आर्म ऑर्डर विकेट. एस ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न. मिड ऑनला 38 सर्कल मध्ये फिल्डर आहेत सूरज आणि एकही धाव मिळणार नाहीये. डॉट बॉलने सुरुवात होत असताना सेकंड इनिंगची. इनिंग नंबर 2 आपण पाहतोय. सत्र दुसरा. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं SCM चषक 20-25 चे थरार कव्हरच्या दिशेने फटका सजवलाय. लॉंग ऑफला डीप मध्ये फिल्डर आहेत आणि ही एक धाव मिळेल. आपण पाहतो बॅटिंग करत असताना टीम वाल्मिकी ब्रदर्स हा संघ इन ऍक्शन मध्ये. एका बाजूला योगेश आणि प्रतीक ही जोडी ओपनिंग पेअर आपल्याला पाहायला मिळतो आणि धावांचा जर विचार केला टार्गेट इथे मात्र 68 धावांचं आहे. 68 ऑन बोर्ड. त्याचा पाठलाग करायचा आज आमच्या समोर आपण पाहतोय. व्हॉइस ऑफ करवई अर्थात व्हॉइस ऑफ बदलापूर सध्याच्या घडीला चर्चेत असलेले समालोचक प्रसाद सवारे सर. नक्कीच प्रसाद सवारे सरांचा जर विचार केला एकाच्या छोट्याशा गावामधून त्यांनी प्रवास सुरू केला होता आणि आज खऱ्या अर्थानं आज आमच्या समोर जॉईन आम्हाला देखील संधी मिळाली त्यांच्यासमोर कॉमेंट्री करायची. त्याचा देखील विशेष आभार कौतुक आहे. 2 धावा फलकावरती षटक क्रमांक पहिला ऑन गोईंग आहे. ओव्हर नंबर 1 युगराज बुटेरे सर, त्याच दरम्यान रोशनजी जाधव सर, हे दोन्ही ऑफिशियल अंपायर्स मैदानाच्या आतमध्ये आहेत. भरपूर मेहनत निश्चित देखील आहे आणि सातत्याने जर पाहिलं कठीण असतं उन्हामध्ये कडकड उभं राहण्यामध्ये. फार कष्ट पूर्णपणे घाम गाळावे लागतात मैदानाच्या आतमध्ये. अगदी डोळ्यामध्ये तेल टाकून पूर्णपणे निर्णय द्यावा लागतो. पॉईंट रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होते. स्लाइस केलाय. पुश करो खुश रहो असं प्रत्युत्तर देत असताना आणि आला हा चौकार. 4. क्या बात. सन्मान्य आदरणीय अण्णा कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आपण पाहतोय. कुळगाव बदलापूर नगर परिषदचे माजी नगरसेवक सन्मान्य दमदार असं व्यक्तिमत्व आदरणीय अण्णा कुलकर्णी साहेब यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली स्पर्धा आपण पाहतोय. CM चषक 20-25 चे थरार. आजचा हा दिवस आहे. दुसरा अंतिम दिवस आहे. महत्वपूर्ण दिवस आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. त्या दरम्यान जर पाहिलं तर ॲडव्होकेट गौरीताई कुलकर्णी, कुलदीप असतील त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला जरूर पाहायला मिळते. राईट मोर द विकेट. नेक्स्ट बॉल यावेळेस लॉफ्ट केलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. उडवलाय. वा वा क्या बात आहे. बॉल फेकून दिलाय सीमा रेखा पार. नगरसेवक किरणजी भोई बुद्धिबळाचे सामने आयोजित केलेले होते. एकूण रोख रक्कम 1 लाख रुपयापर्यंत बक्षीस त्यांनी तिथे काल वितरण केलेलं आहे. त्याबद्दल सर्व बुद्धिबळ खेळाडू यांच्या मार्फत किरण भोईर यांचा तिथे सत्कारही करण्यात आला. त्यांच्याबरोबर त्यांचे सुपुत्र दिव्यांश भोईर सुद्धा इथे आलेले आहे ज्यांचा काल वाढदिवस होता. त्यांना आमच्या मंडळामार्फत वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. येस चेक केलं जाईल. DRS घेतला रनआउट साठी. बार्स कॉल आहे. येस फिल्डिंग टीमने घेतला. KP आहेत. नॉट आउट. यावेळेस फलंदाज सेफ असेल आणि अंपायरला देखील ते माहिती होतं परंतु यावेळेस फिल्डरला वाटलं की आउट असेल त्यामुळे रिव्ह्यू घेण्यात आला आणि स्कोर कार्ड
13 या धावसंख्येवरती 13 ऑन बोर्ड. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक कंप्लीट आणि 13 धावा धावफलकावरती आहे. या दरम्यान आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावर उपस्थित सन्मान्य आदरणीय कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक सन्मान्य किरणजी भोईर साहेब इथे आपल्याला जरूर पाहायला मिळतात. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम साहेब. माध्यमातून स्पर्धा पाहतोय आपण, त्यामुळे विनंती असेल की आवाज पूर्णपणे लाईव्हला देखील जातोय. हॅलो. तेरा धावा धावफलकावरती आहेत. 13 ऑन बोर्ड. षटक क्रमांक दुसरा ओव्हर नंबर 2. रिव्हर्स अटेम्प्ट, क्या बात है. यावेळेस रिव्हर्स फटका. आउटफील्ड थोडीशी स्लो पाहायला मिळते. फिल्डर आलेत, कलेक्ट केल्या बॉलला, परंतु इथे मात्र या 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीनं धावफलक पोहोचलाय 15 या धावसंख्येवरती. कुलदीप केपी देखील इन ऍक्शन मध्ये खेळताना जरूर पाहायला मिळतात नेक्स्ट मॅच मध्ये. फलंदाजासाठी हॅलो हॅलो ऑन मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय बरेचसे हॅलो हॅलो आमच्या सोबत झालेले मुख्य व्यासपीठावर. हॅलो 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 मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. हॅलो हॅलो. नेक्स्ट बॉल यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाही पूर्णपणे. डॉट बॉल ते सांगता होत असताना मैदानाच्या आतमध्ये समीकरण मध्ये बदलाव. 15 धावा धावफलकावरती आहेत. 15 ऑन बोर्ड. ओव्हर नंबर 2 षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावरती आहे. यावेळेस देखील आपण पाहतोय ऑन साइडला फटका सजवण्याचा प्रयत्न आणि टट बॉल. हॅलो हॅलो. क्या बात है. दांडी गुल, दांडी 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 गुल. फलंदाजाला परतावं लागेल. धक्का क्रमांक पहिला लागत असताना टीम वाल्मिकी ब्रदर्स या संघाला फलंदाज बाद. बाकी जी टीम मीटिंग करतात ती थोडस साईडला घ्या. विकेट्स वरती सेलिब्रेशन करू नका. साईडला या विनंती असेल. टीम बॅरेज स्टार्स. नवीन येणाऱ्या फलंदाजासाठी आनंदाची बातमी. नगरसेवक किरण भोईर आणि दिव्यांश भोईर यांच्या मार्फत 2 बॉल 2 षटकार लगातार मारल्यास 501 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल. याची दोन्ही फलंदाजांनी नोंद घ्यायची आहे. 2 बॉल 2 षटकार लगातार. श्री किरण भोईर आणि दिव्यांश भोईर यांच्या मार्फत 501 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक दिलं जाईल. चले स्पीडअप करा. बघा वेळ घेऊ नका. भरपूर वेळ तुम्ही घेतात. बघा टायमर ऑन आहे. बघा शेवटचा पुकार आहे प्रत्येक टीमला. वेळेचा भान ठेवा. आज शेवटचा दिवस आहे. भरपूर मॅचेस देखील आपल्याला कव्हर करायचे आहेत, त्यामुळे सहकार्य करा. बघा शो मॅच देखील आहे. एका बाजूला रेस्ट ऑफ बदलापूर वेस्ट, दुसऱ्या बाजूला बॅरेज बॉईज. ही मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहेत. दोन्ही मॅच मध्ये आपण जो पाहिलं दोन्ही टीम्स मध्ये तारे सितारे आज या क्रीडा नगरीमध्ये आपल्याला इन ऍक्शन मध्ये खेळताना जरूर पाहायला मिळतील. चला हे स्पीडअप करा. न्यू पार्टनर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो अनुप आहेत. 15 धावा धावफलकावरती 15 ऑन बोर्ड. षटक क्रमांक दुसरा मॅन्डेटरी पॉवर प्लेच आहे षटक आपण पाहतोय. आज भरपूर अशी पाहुण्याची मांदी जरूर पाहायला मिळणार आहे, कारण की अण्णा कुलकर्णी साहेब यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली स्पर्धा आपण पाहतोय. भव्य दिव्य अशा स्पर्धेचं आयोजन केलंय. 2 दिवस ही स्पर्धा आपल्याला नक्कीच अनुभवायला मिळणार आहे आणि आजचा हा दुसरा दिवस आहे, महत्वपूर्ण दिवस, अंतिम दिवस आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल. यावेळेस आडवा बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर तैनात आहे. क्या बात आहे. लाजवाब स्टॉप केलाय. अगदी यावेळेस बॉल पूर्णपणे हातामध्ये होतं आणि इथे मात्र डॉट बॉलची सांगितलं होत असताना शेवटचा बॉल आहे उर्वरित. वैभवचा कौतुक करा तितकं कमी आहे. फक्त आणि फक्त
2 धावा आतापर्यंत खर्च केल्यात, 1 विकेट मात्र प्राप्त केली. क्या बात आहे. 15 धावा धावफलकावरती. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय की काय. रिव्हर्सचा फटका सातत्याने महत्वपूर्ण फटका असतो, लगा तो बाद नाही तो बर्बाद, परंतु इथे मात्र बर्बाद होते. त्याच्यावरती चुकी घडत असताना मैदानाच्या आतमध्ये फिल्डर कडून जरूर पाहायला मिळाली आहे. आता मात्र 1 धाव मिळेल आणि 1 धावेच्या मदतीनं टीम टोटल वाल्मिकी ब्रदर्स या संघाची पाहायला मिळते 16 या धावसंख्येवरती. 16 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. या दरम्यान आपण पाहतोय समाजसेवक नितेशजी गमरे यांचं इथे आगमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. डॅशिंग दमदार असं व्यक्तिमत्व आहे समाजसेवक हितेशजी गमरे यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नितेशजी गमरे साहेब उपस्थित आहेत मुख्य व्यासपीठावरती. आपण त्यांना पाहतोय भरपूर अशी मेहनत आणि खऱ्या अर्थाने काल देखील भरपूर बिझी शेड्यूल होता आणि आज देखील आपण पाहतोय बिझी शेड्यूल असताना देखील या स्पर्धेला जरूर त्यांनी भेट दिली आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. नक्कीच आपण पाहतोय व्हाईट अँड व्हाईट, अगदी कॉलर टाईट आणि शर्ट व्हाईट असं डॅशिंग व्यक्तिमत्व नितेशजी गमरे, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. या सलग मॅच स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. टीम भरपूर वेळ घेतात बघा. आजच्या दिवसाची दुसरीच मॅच आणि 11:30 वाजलेले आहेत. अजून बराच मॅच मित्रांनो कव्हर करायचे आहेत. स्पीडअप करा. आज टोटल 9 मॅचेस आहेत. 2 मॅचेस आपण पाहतोय, दुसरी मॅच खरं तर चालू आहे आणि अजून याच्यानंतर 7 मॅचेस कव्हर करायचे आहेत. त्यामुळे स्पीडअप करा. त्यावेळेस कव्हरच्या डोक्यावरून फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे मात्र पॉईंट रिजनमध्ये फिल्डर होता, त्याला बीट करून बॉलला पाठवलाय. सीमा पार आलेला हा बाटमधून चौकार. 4 कारण की चॅलेंजर कशी असावी तर अशी असावी. चॅलेंज पूर्णपणे दिले. आता चॅलेंजवर एक वेगळी संकल्पना पाहायला मिळते स्पर्धेच्या माध्यमातून. 50-50 यावेळेस कव्हरच्या डोक्यावरून. क्या बात आहे. पहिल्या बॉलवरती ताकद आणि या बॉलवरती नजाकत आलेला हा A1 क्वालिटीचा आउट ऑफ द पार्क सिक्सर. ओव्हर्स OTT ओव्हर द टॉप हा षटकार आलाय आणि लाजवाब बॅटिंग करत असताना आतापर्यंत जर पाहिलं 2 बॉलमध्ये 10 धावा आल्यात. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी या या षटकामध्ये आणि अजूनही 15 धावा आपण जर पाहिलं तर 15 धावा टोटल आपल्याला पाहायला मिळतात. फक्त आणि फक्त 5 धावा मी तर म्हणेन, कारण की 2 बॉलचा जर विचार केला तब्बल 10 धावा आल्यात आणि 5 धावा मी तर म्हणेन या बॅटरसाठी नथिंग असेल, कारण की 2 बॉलमध्ये त्यांनी 10 धावा बनवल्यात. त्यामुळे 4 बॉलमध्ये 5 धावा बनवणं एवढं अवघड नाहीये. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, काही घडेल काय सांगता येणार नाहीये. त्यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. आता देखील कव्हरच्या दिशेने लॉंग ऑफला फिल्डर आहेत. लॉंग ऑफला 1 धाव मिळेल. समीकरणमध्ये बदलाव. 3 बॉलमध्ये 11 धावा पाहायला मिळतात. आता समीकरण चेंज झालंय. षटक क्रमांक 3 चालू आहे आणि 27 धावा 27 ऑन बोर्ड. टीम टोटल आपण पाहतोय वाल्मिकी ब्रदर्स एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला बॅरेज स्टार्स ही मॅच चालू आहे. 68 धाव्यांचं लक्ष आहे. 27 धावा धावफलकावरती बनल्या गेल्यात. 27 ऑन बोर्ड. नेक्स्ट बॉल हाफ ट्रॅकर बॉल उडवलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फिल्डर आल्यात. V शेप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. लॉंग ऑनचा डीप मधून फिल्डर गेलाय आणि 1च धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचले. 28-28 ऑन बोर्ड. समीकरण मध्ये बदलाव पाहायला मिळतो. अजूनही 40 धाव्यांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये, कारण की 68 धाव्यांची आवश्यकता आणि 28 धावा बनल्यात. त्यामुळे आता मात्र अजूनही 40 धाव्यांची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती केशव. शेवटचे 2 बॉल उर्वरित आहेत. टू गो. हाफ ट्रॅकर बॉल आपटण्याचा प्रयत्न होता, पाहावं लागेल. आडवा बॅट खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. क्या बात आहे. लाजवाब. एक ठुमारी तो एक हमारी. धक्का लागत असताना टीम वाल्मिकी ब्रदर्सला 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद.
जरूर घेताना पाहायला मिळेल. लाजरा खेळाडू शरीरावरती जरूर स्माईल असते. सध्याच्या घडीला जर पाहिलं मागच्या सीझनमध्ये त्याच्या आधीच्या सीझनमध्ये ज्यांनी आपल्या गोलंदाजीवरती प्रत्येक खेळाडूला नाचवलं बॉक्स क्रिकेटमध्ये नावाजलेला असा खेळाडू प्रिन्स. येस आपण पाहतोय धावफलकाचा विचार केला तर 12 धावा आतापर्यंत या षटकामध्ये आलेत. केपी सरचा विचार केला पहिल्या 2 बॉलमध्ये 10 आल्या, त्यानंतर 3 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 2च धावा खर्च केल्या आहेत. 1 बॉल बाकी आणि 3 धावा बनवाव्या लागतील टीम बॅटिंग करत असताना वाल्मिकी ब्रदर्स या संघाला. याच दरम्यान आपण पाहतोय सुस्वागतम 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 या स्पर्धेचे आयोजक आपण पाहतोय सन्मान्य वैभवजी सुपे साहेब, यांचे वडील पिताश्री आपण पाहतोय सन्मान्य आदरणीय जयरामजी सुपे साहेब यांचे इथे आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच मी विनंती करेन सन्मान्य जयरामजी सुपे साहेब आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. चला स्पीडअप करा. यस अंपायर आम्हाला देखील माहिती आहे, परंतु पाहुण्यांच्या वरती लक्ष देणं देखील फार गरजेचं आहे. आम्हाला आयोजक देखील सांगतात, त्यामुळे ते देखील बघणं फार गरजेचं आहे. यस ओ टू मॅच. चला स्पीडअप करायचा, वेळ घेऊ नका. शेवटचा बॉलवर इथे लास्ट बॉल हाफ ट्रॅकर बॉल होता. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, 1 धाव कंप्लीट होतोय, दुसऱ्या धावाचा प्रयास चालू आहे आणि इथे मात्र पाहावं लागेल काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. बघा आताचा निर्णय काय. यस आयोजन कमिटी सांगत असताना चौकार आलाय आणि यावेळेस महत्वपूर्ण हा येणारा चौकार 4. यस बघा पडद्याला लागला तर चौकार आहे, याची नोंद घ्या. यस कालपासून निर्णय आपण पाहतोय, कारण अर्थाने जो पडदा जर लागला तर तो चौकार आहे. आयोजन कमिटीचा निर्णय आहे. चला स्पीडअप करा. चला स्पीडअप करा विनंती असेल. धावफलकातून पोहोचलाय. बघा 16 धावा झालेल्या आहेत या षटकामध्ये. 8 धावा प्लस होतील तर 8 धावा इथे प्लस केल्या जातील आणि धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 40 या धावसंख्येवरती. चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका टीम. वरती टीमला विनंती असेल स्पीडअप करा. केपी दादा आता पाहिलं जाणार नाही, डायरेक्ट पॅनलाइज करण्यात येईल, याची नोंद घ्या, कारण की भरपूर वेळ तुम्ही घेतात. येणारे 12 बॉल 28 धावांची आवश्यकता. बघा शेवटचा कॉल आहे तुम्हाला, स्पीडअप करा. येणारे 12 बॉल 28 धावांची आवश्यकता. 28 रन्स टू विन फ्रॉम 12 बॉल हे समीकरण आपल्याला पाहायला जरूर मिळतं. 40 धावा धावकर्ते झालेले आहेत. 68 धावांची आवश्यकता आहे. बघा भरपूर वेळ झालाय. आयोजन कमिटी देखील सांगतात 1 तासाच्या वरती या मॅचला झालेला आहे, त्यामुळे स्पीडअप करा. नेक्स्ट मॅच पासून बघा विनंती असेल सिरियसली. आयोजन कमिटीकडून देखील निर्णय आलाय. ठीक 25 मिनिटाचं टायमर ऑन असेल, याची नोंद घ्या. त्या 25 मिनिटामध्ये आपण 5 षटक नाही टाकले तर डायरेक्ट पॅनलाइज केलं जाईल त्या संघाला. विनंती असेल ते 4 षटक असतील ते 20 मिनिटांचा अवधी आहे. ते 4 षटक तुम्ही 20 मिनिटांच्या अवधीमध्ये कंप्लीट करायचे, अन्यथा एक फिल्डर 38 सर्कलमध्ये तुमचा घेतला जाईल, याची नोंद घ्या. चला मॅचला होते सुरुवात. येणारे 12 बॉल 28 धावांची आवश्यकता. बॉल तयार. प्रथमेश बॉलिंग ट्रॅक वरती, राईट हँड मोडतो विकेट. हाफ ट्रॅकर बॉल उडवला ऑन साइडला फिल्डर आहेत, परंतु यावेळी स्वॉट अ कॅच जेल टिपली गेली. धक्का क्रमांक 3 लागत असताना टीम वाल्मिकी ब्रदर्सला फलंदाज बाद. स्पीडअप करा. जेव्हा बॅटर आउट होईल 38 सर्कलच्या बाहेर यायच्या अगोदर दुसरा बॅटर आपण पहिल्या किंवा डक आउट मधून आपण बाहेर येणं फार गरजेचे अनिवार्य आहे, हे नोंद घ्या.
नेक्स्ट बॉल राईट अबोर द विकेट. प्रथमेश बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस आपण पाहतोय कव्हरच्या डोक्यावरून फटका सजवायचा होता. मिसचा मिक्स स्ट्रोक आहे आणि ही एकदा मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल 41 या धावसंख्येवरती. 41 ऑन बोर्ड. 41 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती आहे. ओव्हर नंबर 4 आपण पाहतोय. तब्बल 41 धावा धावफलकावरती. समीकरणमध्ये बदलाव पाहायला मिळतो. येणारे 10 बॉल आणि 27 धावेंची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. सन्मान्य आदरणीय आपण पाहतोय अण्णा कुलकर्णी साहेब यांच्या वतीने ही स्पर्धा आपण पाहतोय आणि ॲडव्होकेट गौरीताई कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धा पाहतोय. कुलदीप केपी असतील, भरपूर मेहनत त्या दोघांनी केल्या स्पर्धेच्या माध्यमातून. संपूर्ण बॅरेज रोडमधील खेळाडू असतील, मान्यवर असतील, त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला जरूर पाहायला मिळते. कारण की स्पर्धा जर पाहिलं सीएम चषक 20-25 तरार लाख मोलाची स्पर्धा. बदलापूर वेस्ट यांचा मान स्वाभिमान अभिमान वाढवणारी स्पर्धा. अर्थातच तुमची आमची हक्काची आपुलकीची स्पर्धा सीएम चषक 20-25 तरार. सन्मान्य आदरणीय कुलगाव बदलापूर नगर परिषदचे माजी नगरसेवक अण्णा कुलकर्णी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉल पाठवलाय, फेकून दिलाय. आलेला हा उमेश बाट मधून सिक्सर षटकार. जे सीएम चषक हे नाव देण्यात आलं ना, ते एक संकल्पना योजना ती सन्मान्य आदरणीय कुळगाव बदलापूर नगर परिषदचे नगरसेवक सन्मान्य किरणजी भोईर साहेब यांच्या वतीनं ही संकल्पना जरूर करण्यात आली. त्यांचं देखील विशेष कौतुक या स्पर्धेच्या माध्यमातून. ऑन साइडला फटका सजवलाय, आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फेकून दिलाय ऑन साइडला, बॉल पाठवलाय सीमा पार. आलेला हा चौकार. 4 आणि आमचे मंडळाचे मेंबर वैभव सुपे यांचे वडील जयरामजी सुपे यांचे इथे आगमन झालेलं आहे. 51 त्यांचे मंडळातर्फे हार्दिक स्वागत. 51 ऑन बोर्ड. आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय येणारे 7 बॉल आणि 17 धावांची आवश्यकता. त्याला स्पीडअप करा. त्याच दरम्यान आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावर उपस्थित सन्मान्य आदरणीय डायमंड ग्रुपचे उपाध्यक्ष पंढरीनाथ सावंत यांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ऑन स्क्रीन आपण त्यांना पाहू शकतात. वैभवजी पवार साहेब आहेत. तदनंतर आपण पाहिलं सन्मान्य आदरणीय पंढरीनाथजी सावंत साहेब, किरणजी बावस्कर साहेब देखील उपस्थित आहेत. ऑन स्क्रीन आपण पाहतोय समीकरणमध्ये बदलाव. येणारे 6 बॉल 17 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. 17 ऑन बोर्ड. अजूनही गरज आहे. येणारे 6 बॉल 17 धावांची आवश्यकता. 17 पे खतरा कुठल्या टीमला असेल ते देखील पाहणं फार गरजेचं. चला टीम मीटिंग करू नका. बॅरेज स्टार्स बघा योगीराज सर देखील दमलेले आहेत. ते देखील सांगतायत पूर्णपणे. भरपूर वेळ झालाय मित्रांनो, कारण की 1 तासपेक्षा जास्त 1 तास 10 मिनिटं जवळजवळ या मॅचनी घेतली. याच दरम्यान आपण पाहतोय सन्मान्य आदरणीय या स्पर्धेचे शिल्पकार दमदार असं व्यक्तिमत्व अण्णा कुलकर्णी साहेब, त्यांचं देखील आगमन झालं दुपारच्या सत्रामध्ये. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम साहेब, आपलं देखील वार्म वेलकम. पेनल्टी जे आहेत ते त्यांना देणं देखील फार गरजेचं आहे. आशिष आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर नंबर 5. येणारे 6 बॉल 17 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये अजूनही पाहायला मिळते. 17 मोर. फलंदाजांना पुन्हा एकदा फलंदाजांनी याची नोंद घ्यायची आहे. 2 बॉल 2 षटकार लगातार किरणजी भोईर आणि दिव्यांश भोईर यांच्या मार्फत 501 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. सलगच्या 2 षटकाराला कॅश प्राइज आहे. किरणजी भोईर साहेब, दिव्यांशी भोईर साहेब यांच्या वतीनं एक कॅश प्राइजची संधी आहे. सलगचे 2 षटकार जर आले, क्या बात है, स्वीट साउंड द बॅट. गेंद आई लॉट में, उसको भेज दिया पार्किंग लॉट में, मिलती हुई शरण सिक्सर.
येणारे 5 बॉल आणि 11 धावांची आवश्यकता मैदानावरती जरूर पाहायला मिळते. येणारे 5 बॉल 11 धावांची आवश्यकता आहे. चला स्पीडअप करा. 5 बॉल 11 धावांची गरज मैदानावरती पाहायला मिळते. चला चॉईस बॉल नसेल कारण की बॉल गेलेला आहे त्यामुळे नियम या स्पर्धेचा जो बॉल गेलाय यस बघा मॅच बॉल आलाय कलेक्ट करा. नेक्स्ट बॉल बॉल तयार. यावेळेस गुडलेचा बॉल ओव्हर द पिच बॉल आपल्याला पाहायला मिळते. कव्हरच्या डोक्यावरून फटका सजवायचा होता. फिल्डर होते आणि इथे मात्र ही एकच जमळत असताना समीकरण मध्ये बदलाव पाहायला मिळतोय. धावफलक जाऊन पोहोचलाय 58 ऑन बोर्ड आणि आता मात्र येणारे 4 बॉल आणि गरज असेल 10 धाव्यांची. क्या बात आहे, का मॅच रंगात आली आहे. 4 बॉल आणि 10 धाव्यांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. टीम वाल्मिकी ब्रदर्स या संघाला 4 बॉल 10 धावा. 10 रन्स टू विन फ्रॉम 4 बॉल ही समीकरण आहे. नेक्स्ट बॉल यावेळेस ऑन साइडला डन केलाय अलॉंग विथ द कार्पेट फटका. मिड विकेटला फिल्डर आहे. डीप मधून बॉलला उचललाय फेकलाय तोपर्यंत 1 धाव. 1-1 2-2 धावांनी समीकरण चेंज होत आहे. सरड्यासारखी रंग बदलणारी मॅच. 3 बॉल 9 धावांची आवश्यकता है. 3 गेंदे शेष 9 रनों की जरूरत. बहुत ही बेहतरीन मैच. बैटर तैयार बैटिंग करते हुए सामना करते हुए बैटर स्ट्राइक एंड पे रॉनी नॉन स्ट्राइक एंड पे उमेश ये जोडी बैटिंग करते हुए. येणारे 3 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता मैदानावरती पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल महत्वपूर्ण बॉल आहे. या बॉलवरती डिपेंडेंट ही मॅच आहे. यावेळेस चुकी घडली आहे का काय मैदानाच्या आतमध्ये पाहणं फार गरजेचं आहे. पाहावं लागेल. अंपायर देखील चेक करतात. योगीजी बुटेरे सर ते देखील सांगत असताना पाहावं लागेल इथे मात्र मैदानावरती घडलंय काय. येस बघा टीम तिथे थांबू नका. अंपायरचा डिसिजन असेल तो मान्य करावा लागेल याची नोंद घ्या. वारंवार आपल्यापर्यंत सूचना पोहोचवली जाते याची नोंद घ्या. अंपायर कॉल हे फायनल असेल. येस चेक केलं जाईल. DRS KP जिथे उपस्थित आहेत. KP आपण या. कुलदीप येस ऑन द लाईन आहे त्यामुळे अंपायर सिग्नल असेल. हा नो बॉल आहे. ऑन द लाईन येस आपण जर विचार केला तर ऑन द लाईन तर नो बॉल असेल. अंपायर सिग्नल नो बॉल. फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट कारण की नेक्स्ट बॉल आहे फ्री हिट. समीकरण मध्ये चेंज. येणारे 3 बॉल 8 धावांची आवश्यकता आहे. टीम वाल्मिकी ब्रदर्स या संघाला 3 बॉल 8 धावांची आवश्यकता आहे. क्या बात है. उडवला स्ट्रेट डाउन द ग्राउंड परंतु फिल्डर आलाय जज करतात. क्या बात है. फ्री हिटचा बॉल होता. इथे मात्र आपण पाहतोय ही 2 धाव जरूर कंप्लीट झाले. 2 धावेच्या मदतीने समीकरण चेंज होतोय. 2 बॉल 6 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. टीम वाल्मिकी ब्रदर्स या संघाले संघर्ष चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता आहे. कुठल्या संघाला मंजिल मिळेल ते देखील पाहणे गरजेचं आहे. 2 बॉल 6 धावांची आवश्यकता आहे. व्हॉट अ मॅच. क्या बात है. वाल्मिकी ब्रदर्स बैटिंग करते हैं. फील्डिंग करत असताना बॅरेज स्टार्स कोण जिंकेल आज. बॅरेज स्टार बनेल का या मॅच मध्ये का एका बाजूला वाल्मिकी ब्रदर्स यावेळेस पूर्णपणे वर्चस्व गाजवेल. 2 बॉल 6 धावा. स्ट्राइक एंड बॅटर रोनी यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. स्ट्राइक आता ठेवण्याची जिम्मेदारी उमेश सिंगने केली आहे. आता मात्र पूर्णपणे संघर्ष मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. KP 1 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेजिंग आहे. आता मात्र उमेशला स्वतःवरती विश्वास दाखवावा लागेल. क्या बात है. का मॅच आली आहे.
कुठल्या संघाला मंजिल मिळेल ते देखील पाहणं गरजेचं आहे. रख हौसला वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चल के समंदर भी आएगा, थक कर न बैठे हैं मंजिल के मुसाफिर, क्या मजा है रोने में, अरे बड़े बड़े आंधी तूफान भी थम जाती है जब आग लगी है सीने में. एक बॉल आणि 6 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. क्या बात आहे, 6 धावांची आवश्यकता. एक बॉल शेवटचा शिल्लक आहे. स्ट्राइक एंडला बॅटर उमेश आहे. पूर्णपणे विश्वास दाखवावा लागेल, परंतु सध्याच्या कलियुगात जर आपण पाहिलं ना तर विश्वास कोणावरती ठेवता येणार नाहीये. परंतु आता मात्र या बॅटरवरती पूर्णपणे विश्वास ठेवावा लागेल. एक बॉल 6 धावांची आवश्यकता आहे. क्या बात आहे. ही मॅच जर आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. एक बॉल आणि 6 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला वाल्मिकी ब्रदर्स तर दुसऱ्या बाजूला भारत स्टार्स. ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. एक बॉल 6 रन्स टू विन फ्रॉम एक बॉल. प्रेशर या मॅच वर पाहायला मिळतो. मेहनत करावी लागेल, पराकष्ट करावे लागतील. चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. एक बॉल 6 धावा. स्ट्राइक एंड बॅटर उमेश. फुटवरचा इस्तेमाल केलाय. पाहावं लागेल काय घडेल मॅच मध्ये. आणि डॉट बॉल. सामना जिंकलाय टीम भारत स्टार्स या संघाने जिंकले. देखील सांगत असताना सेलिब्रेशन करा. सेलिब्रेशन झालं पाहिजे, परंतु टी शर्ट वगैरे काढू नका, कारण की